जय शिवराय. चला तर थोडक्यात जाणून घेऊया किल्ले प्रतापगडबद्दल. प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील स्वाभिमान आणि शौर्याचे प्रतीक. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ प्रचंड घनदाट जंगल आणि घाट सभोवती घेऊन हा वसलेला आहे. शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली किल्ल्याचे बांधकाम करून घेतले. गडावर महाराजांनी भवानी मातेची सालंकृत मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हे भवानी मातेचे मंदिर आजही गडाची शोभा वाढवते. याच भवानी मातेच्या मूर्ती शेजारी महाराजांच्या नित्यपूजेतील स्फटिकाचे शिवलिंग आणि सरसेनापती अंबीराव मोहिते यांची तलवार आजही आपल्याला पाहायला मिळते. प्रतापगडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला 3 भागात विभागता येतो. मुख्य किल्ला, बालेकिल्ला आणि माची. अजूनही एक वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे किल्ल्याचे दरवाजे आजही सूर्यास्तानंतर बंद केले जातात आणि सूर्योदयापूर्वी उघडले जातात. प्रतापगडावर घडलेली महत्त्वाची ऐतिहासिक घटना म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 रोजी झालेली अफझल खान आणि शिवाजी महाराजांची भेट. भेटीवेळी खानाने महाराजांना आलिंगन दिले आणि दगा केला. पाठीत बिचवा खुपसला, पण महाराजांनी चिलखत घातले होते त्यामुळे संरक्षण झाले. महाराजांनी हुशारीने खानाच्या पोटात वाघनखं घालून त्याला ठार मारले. प्रतापगडावर पायथ्याशी खानाची कबर आणि खानाचे शिर ज्या बुरुजाखाली पुरले आहे ते अफझल खान बुरुज आजही महाराजांच्या शौर्याची आठवण करून देते.